सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला जाणार आहे. आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूप उत्साही असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला खूप आनंद होईल. नवीन प्रोजेक्टची तुम्हाला जबाबदारी मिळू शकते आणि तुम्ही ते काम यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. काम करताना मात्र तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल, परंतु त्याचं फळ देखील तुम्हाला नक्कीच मिळेल. शेअर बाजारामध्ये काम करणाऱ्या लोकांना चांगला आर्थिक नफा होईल. व्यवसायामध्ये पैसे कमावण्याचे नवीन मार्ग तुम्हाला आज सापडतील. प्रेमी युगलांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत चांगला वेळ आज घालवू शकता. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूपच चांगला आहे. आज तुम्हाला नवीन नात्याची सुरुवात करण्याची संधी मिळेल. जर तुमच्या लग्नाची बोलणी चालू असेल तर आज तुमचा विवाह निश्चित होण्याची शक्यता आहे. तुमच्या घरी एखादा कार्यक्रम होण्याचीही दाट शक्यता आहे. त्यामुळे लोकांमध्ये तुमची पद आणि प्रतिष्ठा वाढीस लागेल. आज तुम्ही एखादी नवीन वस्तू खरेदी करू शकता. त्यामुळे तुमची आर्थिक बाजूही जास्त मजबूत होईल. विद्यार्थ्यांना आज अभ्यासासाठी जास्त वेळ मिळेल. नवीन गोष्टी शिकण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. तुम्ही इतरांना ज्ञान देण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक फायदा झाल्यास तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूप चांगला राहील. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या नामाची जपमाळ करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा काही चांगला दिसत नाही. तुम्हाला तुमचं काम हे काळजीपूर्वक करावं लागेल. तुमच्या कामाच्या पद्धतीमध्ये तुम्हाला सुधारणा करण्याचा कसोशीने प्रयत्न करावा लागेल. तुमच्या वरिष्ठांना आज तुम्ही खुश करण्याचा प्रयत्न कराल. आज तुम्हाला तुमच्या बॉसची प्रत्येक कामामध्ये परवानगी घ्यावी लागू शकते. वैयक्तिक नात्यामध्ये तुम्हाला थोडंसं सावध राहावं लागेल. लोकांशी बोलताना तुम्हाला काही त्रास होऊ शकतो. मित्रांसोबत तुम्हाला चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. आरोग्याची काळजी करण्याची काही गरज नाही. व्यवसायामध्ये मात्र तुम्हाला थोडंसं सावध राहावं लागेल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला पांढरी वस्तू दान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा काही अनुकूल दिसत नाही. तुम्हाला खूप सावध राहावं लागेल. नोकरी आणि व्यवसायामध्ये आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. नातेवाईकांशी कोणत्याही प्रकारचा वाद घालणं टाळा. बोलण्यावरती नियंत्रण ठेवा. नोकरी करणाऱ्यांनी ऑफिसमधील राजकारणापासून कसोशीनं दूर राहा. तुम्हाला तुमच्या हक्कांचं संरक्षण करावं लागेल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत आनंदानं वेळ घालवू शकता. मनोरंजनावरती तुम्ही काही पैसे खर्च करू शकता. लग्नासाठी तुम्हाला चांगले प्रस्ताव येतील. नवीन गाडी किंवा घर घेण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरीब लोकांना अन्नदान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा खूप चांगला आहे. तुम्हाला नवीन प्रोजेक्टची जबाबदारी मिळू शकते. तुम्ही आज कुठलंही काम हे अतिउत्साहानं कराल आणि यश मिळवाल. शेअर बाजारामध्ये काम करणाऱ्या लोकांना चांगला नफा होईल. व्यवसायामध्ये पैसे कमावण्याचे अनेक मार्ग तुम्हाला सापडतील. तुम्ही तुमचा व्यवसाय एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जाऊ शकता. प्रेमी युगलांसाठी आजचा दिवस हा प्रणयाचा राहील. तुम्ही रोमॅन्टिक एकमेकांसोबत वेळ घालवू शकता. पार्टनरसोबत तुम्ही डिनर डेटलाही जाऊ शकता. एकमेकांसोबत तुम्ही अगदी आनंदी आणि खाजगी क्षण अनुभवाल. भविष्याबद्दल तुम्ही चर्चा कराल. तुमच्या दोघांमधील प्रेम वाढीस लागेल. तुमचं आरोग्य चांगलं राहील आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्य देखील सुधारेल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास कन्या रास.
श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळेल. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला आनंद घेता येईल. तुमच्या मनामध्ये नवनवीन विचार येतील, त्यामुळे तुम्हाला जीवनामध्ये एक नवीन दिशा मिळेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत काही विषयांवरती चर्चा करावी लागेल, परंतु वादविवाद टाळा. कोणतीही समस्या असेल तर ती तुम्ही समजावून सांगा आणि त्यावरती तोडगा काढा. नोकरी करणारे लोक आज कामामध्ये फार व्यस्त असतील आणि यशस्वी होतील. तुम्हाला आर्थिक लाभ देखील होईल. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार खर्च करू शकाल. पैसे वाचवल्यानं तुम्हाला एक प्रकारचा आनंद मिळेल. आज तुमचं जीवन सुधारण्यासाठी तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या रंगाचं रेशमी वस्त्र दान करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी फारसा चांगला नाही. तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना खूप विचार करा. आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या शरीराची काळजी घ्या आणि आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करा. व्यवसायामध्ये गुंतवणूक करताना तुम्हाला सावध राहावं लागेल. कुटुंबामध्ये काही ताणतणाव निर्माण होऊ शकतो. प्रियजनांशी तुम्ही संवाद साधा आणि त्यांच्याकडनं मदतीची अपेक्षा ठेवा. ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्ही कठोर परिश्रम करा. अनुभवातून शिका आणि इतरांचा सल्ला ऐका. स्वतःला शांत आणि संयमित ठेवा. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घ्या आणि शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अनुकूल नाही. तुम्हाला कामामध्ये संयम ठेवावा लागेल. विचार तुम्ही स्पष्ट ठेवा आणि काम काळजीपूर्वक करा. आज गुंतवणूक करण्यासाठी चांगला दिवस नाही. धार्मिक कार्यामध्ये भाग घेणं टाळा. आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. कुटुंबासोबत वेळ घालवा आणि त्यांना आधार द्या. जीवनसाथीदारासोबत तुम्ही आज वेळ घालवाल आणि तुमचं नातं मजबूत कराल. मित्रांपासून तुम्ही आज दूर राहा. तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी सुधारा. आज तुमच्यासाठी फारसे पैसे कमावण्याचा दिवस नाही. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजूंना मदत करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला आहे. नवीन नात्याची सुरुवात होईल, त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये आनंद येईल. जर तुमच्या लग्नाची बोलणी चालू असेल तर आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. तुमच्या घरी एखादा कार्यक्रम होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंद वाढेल. तुमच्या नात्यामध्ये सुधारणा होईल, ज्यामुळे तुम्ही फार आनंदी व्हाल. आज तुम्ही नवीन वस्तू खरेदी करू शकता, त्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला आहे. तुमचा जास्त वेळ हा अभ्यासामध्ये जाईल, त्यामुळे तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला नाही. दिवसभर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल. तुम्हाला तुमच्या कामामध्ये जास्त मेहनत घ्यावी लागेल आणि काम करताना काळजीही घ्यावी लागेल. तुम्हाला तुमच्या विचारांवरती नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. कळत नकळत तुमचे विचार चुकीच्या दिशेनं तुम्हाला घेऊन जाऊ शकतात. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि तुमच्या आहारामध्ये पौष्टिक गोष्टींचा समावेश करण्याचा प्रयत्न करावा लागेल. पैशांच्या बाबतीमध्ये तुम्ही सावध राहा आणि तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला तुमच्या प्रियजनांसोबत जास्त वेळ घालवण्याची गरज आहे. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही इतरांच्या भावना आणि संवेदना समजू शकता. यामुळे तुम्हाला त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटेल. परंतु आज तुम्ही तुमचे विचार आणि मत मात्र स्पष्टपणे मांडा, जेणेकरून तुम्हाला कोणी चुकीचं समजणार नाही. ज्या महिला आपला संपूर्ण दिवस आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यात घालवतात, त्यांनी स्वतःची आज काळजी घ्यायला हरकत नाही. त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे बिलकुल दुर्लक्ष करू नये. तुम्हाला आज रात्री एखादं वाईट स्वप्न पडू शकतं. याबाबत तुम्हाला एखाद्या योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन घ्यायला हवं, जो
तुम्हाला यातनं बाहेर काढण्यास मदत करेल. आज तुम्ही तुमच्या आर्थिक स्थिती आणि करिअरमध्ये प्रगती कराल. तुम्हाला बढती मिळू शकते आणि चांगली नोकरीही मिळू शकते. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा मीन राशीच्या लोकांसाठी चांगला आहे. आज तुम्हाला तुमच्या विचार करण्याच्या आणि काम करण्याच्या पद्धतीवर लक्ष देण्याची गरज आहे. तुम्हाला आपले विचार मांडण्यासाठी कोणाची तरी मदत घ्यावी लागेल. तुम्हाला तुमच्या हक्कांबाबत काही समस्या येऊ शकतात. तुम्हाला संयमाने आणि शांतपणे कुठलेही काम करण्याची गरज आहे. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. आपल्या चुकांमधून शिकण्याचा आजचा दिवस आहे. आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. आज तुम्ही तुमचा अभ्यास आणि ध्यानावरती लक्ष केंद्रित करा. पैशांच्या बाबतीत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. तुमचा व्यवसाय तुम्ही आज वेळेवरती सांभाळा. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.